स्त्री हट्ट पुरवण्यासाठी श्रीराम हरणाच्या मागे निघाले. बरेच दूरवर गेल्यावर रामाच्या बाणाने हरणाचा अचूक वेध घेतला. ते मायावी हरिण रामाच्या आवाजात बोलले, बंधो लक्ष्मणा धाव. ऐकूया या गीतातून. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. गातायचो मंगल जोशी. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. निबिड काननी स्वामीजी गेले, मृगानी मोहुनी मजला टाकिले. मृगाच्या रूपाने दुर्दैव आले, काय हे दुःख दैवात. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. क्रूर हे राक्षस टपोनी बसले, मानवी भक्षास अतिना चावले. संकट आजला काय हे आले, काहीही येई मनात. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. मायावी नृशंस माया ही करती, कपटाच्या आधारे काही घडविती. आर्तई हाक ऐकून नुसती, काय हे होई हृदयात. भावोजी झडकरी धावूनी जावे, व्याकुळ प्रभुजी वनात. व्याकुळ प्रभुजी वनात, व्याकुळ प्रभुजी वनात. लक्ष्मण रामाच्या साह्यासाठी गेला आणि सीता एकटी पाहून रावणाने सीतेचे हरण केले. परत आलेल्या रामलक्ष्मणांना सीता दिसली नाही. तेव्हा रामाची अवस्था कशी झाली? पार्वती सीतेचे रूप घेऊन आली असता रामाने काय केले ऐकूया विद्याताई अनगळ यांच्या आवाजातून. गिरिजा सांगे शंकराला, काय जाहले रामाला. गिरिजा सांगे शंकराला, गिरिजा सांगे शंकराला. काय झाले रामाला, काय झाले रामाला. सुन्ना कोठे ते दृष्टी पडता, सीते सीते हाक मारता. उत्तर मुळीनच येऊ शकता, उत्तर मुळीनच येऊ शकता. विषण्ण मानसी चिंतित झाला, काय झाले रामाला. वृक्ष पाहता त्यासी विचारी, सीता माझे काय पाहिली. वेळी अवेळी भटकत राही, आलिंगन दे त्या वृक्षाला. काय झाले रामाला. नाजूकवल्ली लगटूनी बसता, हळूच स्पर्श हे नकळत घडता. उसे देखिली माझी कांता, तुझ सम अल्लड बाला. आय झाले रामाला.
सीतेच्या शोधार्थ श्रीराम वाटचाल करत असताना वाटेत शबरीचा आश्रम लागला. कोण होती ही शबरी? ऐकूया तिची कहाणी. धनगर वाडीत लगीन घाई, कोणाचे लगीन सांगा ग बाई. गातायत आमच्या सर्व सख्या. धनगरवाडीत लगीन घाई, कोणाचे लगीन सांगा ग बाई. रानाच्या फुलांनी सजवून डोई, नवरी निरागस रानाची जाई. दारात शेळ्यांचा पाहतात वा, कशास मांडवी आणिल्या पहा. लग्नात पाहून खुश कराया, मारून टाकून आनंद लुटूया. माझ्याच लग्नात हत्यारी होत, माझ्याच मैत्रिणी त्यांचा हा घात. हिंसाई करून लग्नाचा ताट, पळून जाता हिंसेची साथ. क्षणिक उमाळा नवता आला, सोडून लगीन आई बापाला. शबरी पळाली रानावनाला, ऋषी तपासांचे जीवन पाण्या. मातंग ऋषींचे आश्रमी येता, सेवा भावाने आपलेसे करता. निष्ठा आणि भक्ती तापसी व्रता, पायापाशी मुक्ती लोळण घेता. भाग्याचा सूर्य उगवून गेला, श्रीराम वनात येण्या निघाला. भक्तीची गोरे अर्पून त्याला, रामास पाहून देह ठेवेला. रामास पाहून देह ठेवेला, रामास पाहून देह ठेवेला. ऋष्यमुख पर्वतावर श्रीराम आणि हनुमानाची भेट प्रथमच झाली. हनुमान कोण होता, कसा होता, ऐकूया या गीतातून. उड्डाण गगनपंथात, हनुमंत वायूचा सुत. गातायत सर्व सख्या.